आपल्याकडे जेव्हा एखादा लेबर वगैरे कामाला येतो तर आपण त्याच्याशी काही पर्सनल टच पण ठेवला पाहिजे किंवा फक्त आपण काय विचार करतो की तो लेबर आलाय कामाला, आला काम करून गेला नंतर चालला गेला, त्याच्याशी काही संबंध वगैरे नाही. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तर आपल्याकडे एखादा लेबर कामाला येतोय तर तो कशासाठी येतोय, तर त्याला त्याच्या फॅमिलीला पैसा मिळणार आहे, त्याचा उदरनिर्वाह चांगला चालणार आहे, त्याला काही इमर्जन्सी फंड्स वगैरेची गरज पडते तर त्याच्यासाठी तो आपल्यासोबत काम वगैरे करत असतो. आणि काही काही लेबर आहे ना आपल्यासोबत आपलं भविष्य पण बघत राहतं की यांच्यासोबत राहून संगतीमध्ये वगैरे माझी पण काहीतरी प्रगती वगैरे होईल. फक्त तेवढं तात्पुरता मर्यादित न राहता लेबरची पण आपण पर्सनल टच ठेवला पाहिजे, त्याला पण जाणीव करून दिली पाहिजे की निदान तू आमच्याकडे 3-4 वर्ष काढल्यानंतर तुझं पण इन फ्युचर काहीतरी होऊ शकतं. आता आमच्याकडे पण काही दुकानांवर काम करणारे मुलं वगैरे होते, त्यांनी फ्रँचायझी वगैरे घेतलेले आहे आणि पुढं आज आमच्याच ग्रुपमध्ये. तर मग एक असं बघितलं पाहिजे की फक्त कामापुरता वगैरे असं न करता आपण पर्सनल टच पण ठेवला पाहिजे, म्हणजे इन फ्युचर तो आपल्याच परिवारात आपल्यासोबत काम करेल आणि त्याचंही भलं होईल आणि आपलंही भलं.